काय किचन केलं बाई या सुनानी. एक पण वस्तू नीट ठेवता येत नाही. एक इकडे टाकी ती, ते एक तिकडे टाकी ती. नीट प्लेटीने घासलेल्या, नीट स्वयंपाक नाही करत, गॅस नाही पुसलेला, सगळे घाणच घाण. काव सासूबाई काय झालं? कमून सकाळी सकाळी आरडा लावला का ग? तुला दिसेना का या प्लेटी कुठं राहत्या? ते मिक्सर कसं आहे, ते गॅसवर सगळे घाण आहे. तुला नीट करता येत नाही का? नीट आवडता नाही येत? हो सासूबाई वरडू नका, मी मस्त नीटच करते. तुम्हाला लागत 17 वेळा गिळायला. तुमच्या पोरांनी केलेली ती घालून त्या प्लेटन, ते मी नाही केल्या. का गई माझं पोरगं तुझं नवरा नाही का तेव? मग माझा नवरा आई आहे, मग केलं तर काय झालं? मग कमून तुम्ही माझ्या नावाने ओढ राहिले? त्यांच्या नावाने वाढा ना. बरे प्लेटी त्यांनी ठेवल्या म्हणजे मिक्सर आणि गॅसवरचं कोणी केलं? ते तुमच्या पोरीला जाऊन विचारा कोणी केलं. मला नका विचारू, माझ्या नावाने नका वाढ फोडू. काही बोललं का नुसतं नाकाच्या शांड्यावर रागे. मग काय कायमच आहे, सकाळी नाही उठला का नुसतं आरडा चालूच दिवसभर. मागचं पुढचं काहीच बघायचं नाही. हा ठीक आहे, जाय ते पाणी भरून घेऊन ये. जाते. कुठून बुद्धी आली मला आणि सोंग करून आणली. घरात काही चालूच द्याय ना मोबाईल. बाई हे पाणी किती खोल गेलंय. लय वैताग आहे माझी वाला. एवढं जवळ घर आहे राव, तरी सुद्धा इकडे येईरीवर जा, पाणी आणा, हे आणा. याला एक नळ करून घेता येईना. जाऊ दे, मी भरीती मा पाणी जाते. नाही तर ती सासूबाई पुन्हा माझ्या नावाने आरडावाडा फोडीत बसन. किती वेळची गेली, अजून आली, हेच झालं तेच झालं. लय डोक्याला ताण झालाय नुसता. जाते भाऊ, मी मा पाणी घेऊन जाते घरी आणि एकदाच तिच्या माड्यावर नेऊन व तिथे. नाही तर बसन माझ्या नावाने आरडत वरडत. अजून नाही आली, किती वेळची गेलेली आहे आणि तिकडे काय करते? काय येरीत बिरीत पडून मेली बिली का काय? हे बी बोलायला नाही घाबरायची ती. अशी तर माझी सासू आहे. जाते भाऊ, मी पाणी घेऊन लवकर. पडले हंडा बी फुटला. बाबो हंडा फुटला, आता काय खैर नाही. घरी गेल्यावर आता काय सासूबाई मला जिवंतच मारून टाकते की काय? आता किती फुटला आणि किती नाही काय माहिती भाऊ. माहिती हिंमतच व्हाय ना. अयो याचा तर पूर्ण गळा तुटून गेलाय. आता मा नाही गळा दाबाव सासूबाईने घरी गेल्यावर. आता येऊन नीट नाही व्हायचं बाया. काय करावं आता याला? मला तर लय भीती वाटून राहिली. एकतर तर माझी सासू सारा गावाची खडूस बाई, त्याच्यात हंडा फुटला. आता माहिती काय खैर नाही भाऊ घरी गेल्यावर. मला तर भ्यावच वाटू राहिलं घरी जायला. मरणाची भांडण, मरणाची बॉम्बलन म्हातारे मॅन नावानी मरणाची. मला तर लय भीती वाटून राहिली. लय भांडण करीन भाऊ. काय करावं बाई ह्याला? नवीनच हांडा आहे, चांगलाच फुटला. नीट नाही व्हायचा हो. जाऊ दे भाऊ, मला तर लय भीती वाटू राहिली. मी काय करते आता? मी हिम्मत करून जाते घरी, जाते घेऊन हांडा. बघू काय म्हणते सासूबाई. भांडले तर बोलले तर बोलन, ऐकून घेईन मी. पण आता लय मोठी चुकी झाली. आपल्याकडून नवीनच हांडा फुटलेला आहे. लय बोलन बोलाय भांडण बाया माझ्यासोबत. जाऊ दे, मी हिम्मत करून जाते घरी आता हांडा घेऊन. बघू पुढं काय होतं ते. बाई आता सासूने पाहिलं मला तर काय आता घरातून काढून देते काय काय माहिती. जाऊ दे बाया, झालं चुकून. आता मी करते मा दुसरं काम. लय दमले बाई मी. सारा स्वयंपाक मी केला. ही सून पाण्याला जाऊन बसली आणि कवाच्या कवा आली. बरं झालं आवरलं काम. आता मी थोडं बसते, झोप घेते. बाई ह्यो हांडा असं काय दिसू राहिला? चमटलेला दिसतोय, पडलेला दिसतोय. राणे, अय राणे, राणे इकडे बरं. काय केलं तू या हांड्याचं? बाई सगळा फोडून टाकला हिला. व्हाय का? इतका कसा हांडा फोडून टाकला ह्यो? मग इथून पुढे कशात पाणी आणायचं आता? अहो सासूबाई चुकून पडला, मा पाय दगडाला गुतला आणि चुकून पडला हांडा. चुकून पडला? तू बरी नाही पडली? अहो सासूबाई मा पाय दगडाला लागला, मी खाली पडले आणि हांडा पण पडला. असं झालं. कमून पडला? कस काय पडला? हांडा बरा चमटून चामटून आणला. तू बरी नीट घरी आली. मला उत्तर दी, कस काय पडला हांडा? तू बरी नाही पडली? सासूबाई मी पण पडले ना. चुकून झालं, चुकून पडला. ते मा पाय चुकून गुतला, चुकून पडला हांडा. चुकून झालं. तुला कोणी शायनिंग करायला लावली होती? तुला दमादमाने येता येत नव्हतं का? घाई होती काही माग? एकतर 2 तास झाले जाऊन बसली तिकडे. आली तर आली वरून हांडा फोडून घेऊन आली. कशाने पाणी भरायचं आता? कशाने आणायचं का? आता झालं का तुझ्या मनाचं समाधान? बरं वाटत का आता तुला? भारी वाटत असेल आता हांडा फोडून घेऊन आली तू. मस्त भारी वाटत असेल तुला. अहो सासूबाई मला काहून भारी वाटन? मला पण दुःख आहे. झालं ते चुकून पडले मी पण आणि हांडा पण. तुला घरातलं काम करायला लावत होतो, घरातलं काम करता येत नाही. बाहेरचं नीट करीत नाही. हांडा फोडून घेऊन आली. तू काम तरी कोणतं करते मग? सारा हांडा चमटीला. बाई बघ ना, सारा हांडा चमटीला. त्याचं बुडं नीट नाही ठेवलं, तोंड नीट नाही ठेवलं. तू बरीच मुटक्यात गुतून नाही पडली. हांडाच पाडीला तो. माईकडून चुकून पडला हो सासूबाई. मी काय हटकून पाडला का? काय चुकून पाडला काय नाही. कोणी इतकी नुकसान भरपाई करीन आता? नुकसान भरपाई?
असं किती नुकसान झालं तुमचं? सगळा 200 रुपयाचा हांडा नाहीये. इतक्या वेळेच ऐकून घेऊ राहिले, असं झालं आणि तसं झालं. मी किती पडले, माझ्या गुडघ्याला किती लागलं, माझं कंबर मोडलं असतं, मान मोडली असती. तुम्हाला त्याची नाही काही काळजी. तुमच्या हांड्याचं पडलं तुम्हाला. 100 वर्षापूर्वीचा हांडा तेव्हा तुमच्या लग्नात भेटलेला कन्यादानाला, त्याचं तुम्ही भूषण सांगू राहिले मला. मा कसं का असं ना कन्यादानाला भेटू तो कन्यादानाचे हांडे कमून तो वरती रॅकवर ठेवलेले, ते कमून बाहेर काढीत नाही का? मी मत काढी दे. तुमचं ऐका जीव. तुम्हाला वाटत आहे जुने हांडे सगळे करावं आधी वापरावून मग नवीन नाही लागण्याचे काढाव. ते नको सांगू मला. या हांड्याचं उत्तर दे आधी. कस काय फुटलंय हो? हे नीट नुकसान भरपाई कोण करीन? तू जातील का कामाला? तुला घरातलं काम आहे ना, तू लोकांची तर कामाला जाशील का नुकसान भरपाई करायला? हा मत जाईन मी. एवढा हांडा नाही फुटला, असे 100 हांडे घेऊन येईन मी कामाला जाऊन. समजलं का? 100 हांडे घेऊन येशील का तू? कामाला जायला लागली होय तू बाहेर, लय ऊन लागत ना तुला. हा मी जाईन. मी छत्री घेऊन जाईन, काम करीन मी, हांडेच आणून देईन तुम्हाला. तुमचा हांडा फुटला, एवढ्या हांड्यावरून एवढा आडावाडा चालला होय. थांबतोय नवऱ्याला येऊ त्याला सांगते मी. हा सांगा ना, मी काय भेटते काय? माझ्या नवऱ्याला भेटते मी. थांब येऊ दे माझ्या पोराला, मग सांगते तुला काय. एक तर हांडा फोडून आणला, चमटून सगळं वरून भांडते माझ्यासोबत. मी भांडते का? तुम्हीच भांडू राहिले किती वेळाचे माझ्यासोबत. मरणाचं एवढा हांडा नाही फुटला, त्याच्यावरून असं तसं आमकन नका मला मरणाचं लागलं. त्याचं तर मला काहीच काळजी नाहीये. काळजी नाहीये, मस्त काळजी. तुला किती लागला? पण हे हांडा किती दिवसाचा होता माहिती का तुला? माझ्या लग्नाचा हांडा होता तो. 40 वर्ष झाली त्याला. हा मग 40 वर्ष, मग का अजून का 400 वर्ष टेकायचा होता का तेव्हा हांडा? थोडा पडला नाही तर लगेच फुटला. ते काही का असं पण पडू नव्हता द्यायचं ना तो. चुकून पडला मायकून. मी किती वेळेचे सांगायचे चुकून पडला मायकून. मला बी लागलं. नुसतं आडावाडा लावलाय, हांडा फुटला, अमकं झालं, याची नुकसान भरपाई. किती नुकसान झालंय? एवढं नुकसान नाही झालं. लगे नुकसान भरपाई काय पाण्यात गेलं काय वाहून काय तुमचं घरदार? हा जाऊ दे, नको वरडू आता. बघू चट दुसरा हांडा काढू. मग आधी कळत नव्हतं का आज बोलायचं दुसरा हांडा काढू? हे ते मी म्हणते ना, चुकून झाला मायकून, डबल नाही होणार असं तसं. लगेच असं झालं तूच कमून गुतून नाही पडले ह्याचं नामकन तमकन. जाऊ दे. तुला काय समजून सांगण्यात अर्थ नाही बाई. आपल्याकडे तेवढं एकच जुना हांडा होता माझ्या लग्नाचं. मी आठवण होती ती तुला माहिती का? म्हणून मी तुझ्या संग भांडत होते. नुसतं नाकात शांडर राग आहे तुमच्या. तुम्हाला थोडं काही बोललं की सहन होत नाही. जाय तिकडे बाहेर कर काम. दे हांडा फेकून तिकडे भंगारात. Ching tabak dum dum.